मरणाच्या काही क्षण आधी काय बोलते व्यक्ती. आयसीयूमधील नर्सने सांगितली हृदयस्पर्शी कहाणी. रुग्णालयाच्या त्या थंडगार शांत कॉरिडॉरमध्ये रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे अंधुक प्रकाश, मॉनिटरचे बीप बीप आवाज आणि मधूनच धावणाऱ्या नर्सेस. त्या आयसीयूच्या काचेच्या दरवाजाआड जीवन आणि मृत्यूचा सीमारेषेवरचा खेळ सुरू होता. आणि तिथेच उभी होती 29 वर्षाची एक नर्स. 4 वर्षात शेकडो रुग्णांचे शेवटचे श्वास जवळून पाहिलेली. तिचं नाव कस्ट्री रॉबर्ट्स. फ्लोरिडामध्ये राहणारी ही तरुणी आयसीयू नर्स. काम तिचं रोजचं, पण अनुभव मात्र असामान्य. एका दिवशी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ पाहून लोक स्तब्ध झाले. कारण ती जे सांगत होती ते केवळ वैद्यकीय नव्हतं, ते भावनिक होतं, ते गूढ होतं आणि थरारकही. कस्ट्री सांगते, मरणाच्या काही क्षण आधी जवळजवळ प्रत्येक रुग्ण एकसारखे शब्द बोलतो. हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडला असेल, नेमके कोणते शब्द? ती सांगते, अनेकदा रुग्ण बाहेरून अगदी स्थिर दिसतो, ब्लड प्रेशर ठीक, हृदयाचे ठोके नॉर्मल, रिपोर्ट्समध्ये काही धोकादायक दिसत नाही, पण अचानक तो शांत होतो आणि हळू आवाजात म्हणतो, मला माहिती आहे, मी आता जातोय. ही वाक्य ऐकताना कस्ट्रीला सुरुवातीला वाटायचं कदाचित भीती असेल, तणाव असेल, पण एकदा दोनदा नाही तर शेकडो वेळा तिने हेच पाहिलं. रुग्ण अचानक बदलतो. काही क्षणापूर्वी वेदनेत तडफडणारा व्यक्ती एकदम शांत होतो. चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान येतं, जणू काही त्याला कुठेतरी दुसरीकडे जायचं आहे आणि त्याला त्याची जाणीव झाली आहे. ती या अवस्थेला ट्रान्झिशन म्हणते, म्हणजेच एका प्रवासातून दुसऱ्या प्रवासाकडे जाण्याचा टप्पा. काही रुग्ण म्हणतात, माझ्या कुटुंबाला सांगा, मी त्यांना खूप प्रेम करतो. काही म्हणतात, मला बरे वाटत नाहीये. काही थेट सांगतात, मी मरतोय. काही जण शांतपणे छताकडे बघत म्हणतात, कुणीतरी मला बोलावतंय. ही शेवटची वाक्य ऐकली की आयसीयूमधील वातावरणच बदलतं. डॉक्टर, नर्सेस सगळेच काही क्षण गप्प होतात, कारण अनुभव सांगतो आता फार वेळ शिल्लक नाही. कस्ट्री सांगते, काही वेळात रुग्ण अचानक हसतो, जणू काही त्याला समोर एखादी ओळखीची व्यक्ती दिसते आहे. तो हात पुढे करतो, जणू कोणाचा हात धरतोय, आणि काही मिनिटात मॉनिटरचा सरळ रेषा दाखवणारा आवाज सुरू होतो. ही फक्त 1-2 घटना नाही. तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नर्स आणि डॉक्टरांनी हे आपले अनुभव सांगितले. एका नर्सने लिहिलं, हो, हे अगदी खरं आहे. मृत्यू येण्याआधी रुग्णांना आधीच कळतं. एका व्यक्तीने सांगितलं, माझ्या चुलत भावाच्या सगळ्या टेस्ट नॉर्मल होत्या. तो अचानक म्हणाला, मी जातोय. आम्ही त्याला समजावत राहिलो, पण काही तासातच तो गेला. वैद्यकीय विज्ञान अजूनही या आध्यात्मिक बदलाला पूर्णपणे समजू शकलेलं नाही. काही तज्ज्ञ म्हणतात, मेंदू शेवटच्या क्षणी काही केमिकल्स सोडतो, त्यामुळे शांतता येते. काही म्हणतात, ही केवळ मानसिक तयारी असते. पण जे आयसीयूमध्ये रोज हे पाहतात त्यांच्यासाठी हे फक्त विज्ञान नाही, हा अनुभव आहे. कस्ट्री सांगते, जगात सगळ्यात कठीण क्षण कोणता माहिती आहे? जेव्हा रुग्ण आपल्या कुटुंबाकडे बघतो आणि शेवटचं आय लव्ह यू म्हणतो. त्या शब्दात भीती नसते, राग नसतो, फक्त प्रेम असतं. एकदा एक वृद्ध महिला आयसीयूमध्ये होती. तिची प्रकृती स्थिर होती. अचानक ती महिला, माझी आई मला घ्यायला आली आहे. तिची आई अनेक वर्षांपूर्वी वारली होती. नर्सेसनी हे ऐकून एकमेकांकडे पाहिलं. काही मिनिटातच तिचा श्वास मंदावला आणि सगळं शांत झालं. अशा घटना इतक्या वेळा घडतात की योगायोग म्हणणं कठीण होतं. कस्ट्रीचा संदेश पहा, हा एकदम साधा आहे पण खोल आहे. जीवन कायमचं नाही, त्यामुळे रोज कृतज्ञ राहा. आपल्या प्रियजनांना प्रेम सांगा, कारण शेवटच्या क्षणी लोक संपत्ती, पद, यश याबद्दल बोलत नाहीत. ते फक्त आपल्या कुटुंबाबद्दल बोलतात, प्रेमाबद्दल बोलतात. तुम्ही कधी विचार केलाय का, जर तुम्हाला कळलं की काही मिनिटात सगळं संपणार आहे, तर तुम्ही कोणाला आठवाल, काय बोलाल? आयसीयूमध्ये उभं राहून कस्ट्रीने एक गोष्ट शिकली, मृत्यू अचानक येत नाही. अनेकदा तो हळूच दरवाजावर टकटक करतो आणि काहींना ती टकटक ऐकू येते. म्हणूनच ती सांगते, आजच आपल्या लोकांना फोन करा, त्यांना सांगा की तुम्ही त्यांना प्रेम करता, कारण शेवटच्या क्षणी जे 4 शब्द सर्वाधिक ऐकू येतात ते असतात, मी तुमच्यावर प्रेम करतो. आयसीयूच्या त्या शांत खोलीत मशीनचे आवाज थांबल्यावर एक गूढ शांतता पसरते आणि तिथे उरतो तो फक्त एक प्रश्न, मरण्याच्या काही क्षण आधी व्यक्ती काय बोलते? कदाचित उत्तर विज्ञानाकडे नाही, पण त्या शेवटच्या शब्दात नक्कीच आहे.